चंद्रपुरातला कुख्यात गुंड हाजी सरवर याच्यावर बिनबा गेट परिसरात 5 अज्ञातांनी भर दिवसा गोळीबार आणि सशस्त्र हल्ला केला। या हल्ल्यात हाजी सरवर याचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे चंद्रपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। चंद्रपुरात कुख्यात गुंड हाजी सरवर याच्यावर शहरातील बिनबा गेट परिसरातल्या शाही दरबार हॉटेलमध्ये 5 अज्ञातांनी गोळीबार केला। गोळीबारासोबतच त्याच्यावर शस्त्रांनी हल्ला देखील करण्यात आला। यात सरवर हा जखमी झाला। त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूनंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे। गेल्या 1.5 महिन्यातली चंद्रपूर जिल्ह्यातली गोळीबाराची ही चौथी घटना आहे। हाजीसह चंद्रपूर जिल्ह्यातील इतर गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सातत्यानं संघर्षाची स्थिती होती, त्यातूनच हा गोळीबार झाल्याचं समजतंय। आपल्या साथीदारांसह हाजी या हॉटेलमध्ये जेवायला आला होता, दरम्यान ही घटना घडली। या घटनेनं पोलिसांच्या कार्यशैलीवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। गोळीबाराच्या 4ही घटना सार्वजनिक जागी घडल्यानं जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था स्थिती चिंताजनक अवस्थेत पोहोचल्याचं उघड झालंय। आज संध्या मैंने शाम को 4 बजे हमको एक मैसेज मिला है कि फायरिंग हुआ करके बिम्बा गेट के पास एक होटल में। उसी में वो जख्मी को जब लेके गया हॉस्पिटल में वो मर गया। वो बोलता है कि ब्रॉड डेड है वगैरह है, वो तो पोस्टमार्टम में पता चलेगा, बट उसका नाम हाजी है। यानी आधा घंटे के बाद हमारे लोग टीम पीछे पड़ा है आरोपी को पकड़ने में। उसी टाइम पे लोग हमारे को सरेंडर हो गया। तो उसमें मेन आरोपी है समीर शेख। जब उनका लोकेशन इधर पहुंच गया होटल में, वो आके गोलीबार भी किया और चाकू से भी मारा, और इसमें और एक बंदा भी इंजूर हो गया, बट हाजी मर गया। उसी का जो अभी गुना दाखल करना बाकी है, अभी गुना दाखल करके बाकी चौकशी करेंगे। चंद्रपूर शहर आज पुन्हा एकदा गोळीबारीच्या घटनेनं हादरला आहे। हाजी सरवर या पोलिसाच्या रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगाराची चंद्रपुरात हत्या करण्यात आली आहे। 4 ते 5 लोकांनी फायरिंग करून व शस्त्रांनी त्याच्यावर सपासप घाव करून ही हत्या केल्याची माहिती प्राप्त होत आहे। सध्या घटनास्थळ आणि रुग्णालय परिसरामध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे। पोलिसांनी 5 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। पवन झबाडे, UCN न्यूज, चंद्रपूर।